विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। जाणून घेऊया काही महत्त्वाच्या घडामोडी। श्रीराम मंदिर लोकार्पण व प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त इंदापुरातील श्रीराम मंदिरात आयोजित कार्यक्रमास माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न। श्रीराम मंदिर लोकार्पण व प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन अयोध्येसह सर्वत्रच साजरा तर इंदापूर शहरातील राम मंदिरात आयोजन करण्यात आले होते। यानिमित्त इंदापूर शहरातील व परिसरातील मोठ्या संख्येने अनेक रामभक्त इंदापूर येथील श्रीराम मंदिरामध्ये उपस्थित होते। यावेळी या मंदिरामध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिर लोकार्पण व प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे मोठ्या स्क्रीनद्वारे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले। या सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे उपस्थित होते। संपूर्ण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी नागरिकांमध्ये बसून पाहिले। त्यांच्या हस्ते श्रीरामाची आरती करण्यात आली। मोठ्या संख्येने रामभक्तांनी जय जय श्रीरामाचा जयघोष करीत आनंदी भक्तिमय वातावरणात या सुंदर क्षणाचा व प्रभू रामचंद्रांच्या प्रतिष्ठापनेचा क्षण प्रसंग आणि ते वैभव आपल्या डोळ्यामध्ये साठवून रामभक्तांनी श्रीरामाचे दर्शन घेतले। यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की सायंकाळी 4 वाजता प्रभू रामचंद्रांच्या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असून इंदापूर नगरपालिकेच्या प्रांगणात सायंकाळी 7 वाजता दीपोत्सव साजरा होणार आहे। त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। विश्व 24 न्यूज करिता इंदापूरवरून आपले प्रतिनिधी अतुल सोनकांबळे। अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी विश्व 24 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।